किसी के कोई ना हमारा. मीच कोणाचं दुसऱ्याचं नाही तर दुसरा कोण माझा होऊच शकत नाही. मग ते वडील असू देत, आई असू दे, मुलगा असू दे, बायको असू दे आणि कुठलीही जवळची व्यक्ती असू दे, कोणीही कुणाचा नाही. माझं शरीरच माझं नाही तर माझं दुसरं काही होऊच शकत नाही. हिच्यावर ठाम विश्वास जर असला तर आपण व्यवस्थित राहू शकतोय. आणि आपण मिथ्यात्व असलो, मिथ्यात्व म्हणजे काय, देवी देवताला पुजायचं नाही एवढंच नाही, तर जे मी माझं सगळं समजतं हे मिथ्यात्वच आहे, आपलं काहीच नाही. आणि असं क्षणभंगूर आहे. आम्हाला वाटतंय अजून माझं आयुष्य आहे, अजून माझं शरीर चांगलं आहे, अजून मी पुढं काहीतरी करीन, माझ्या मुलग्याचं बघेन, अजून काही गॅरंटी नाही, उद्याचं काही सांगू शकत नाही. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एक ध्येय निश्चित करायला पाहिजे. ध्येय म्हणजे काय, मी माझं जीवन कसं जगणार, मला हा जन्म मनुष्याचा मिळाला आहे, जैन धर्म मिळालेला आहे, ह्या मनुष्य जन्मात मी घेऊन काय जाणार, पैसे मिळवलेले एफडी घेऊन जाणार, काहीच नाही. जोपर्यंत हा बघा लक्षात ठेवा, जोपर्यंत आमच्याकडून काम करून घेतात, मी सोडून बाकीच्या घरातले लोक, तोपर्यंतच आम्हाला किंमत आहे. जोपर्यंत हे करतोय तोपर्यंतच किंमत आहे. एक 10-15 दिवस तुम्ही आजारी पडा, तुमच्यापासून काही मिळत नाही असं जर झालं तर ती लोक वैतागतातच. काय धड काम पण नाही, काय नाही, आम्हाला काय सुसू पण देणार, त्याला पण त्रास, मला पण त्रास, त्यापेक्षा डोळे मिटल्यालं बरं असं म्हणतोयस. त्यापेक्षा हे नश्वर आहे. म्हणून हे जरी आम्हाला पटत असलं तर आपण रागद्वेष कोणावर करायचं नाही. आपल्याला उच्च कुल मिळालेलं आहे, मुलांची संपत्ती आपल्याला चांगली मिळालेलं आहे. जेवढं वेळ आम्ही त्यांचं करतोय त्यांच्यासाठी, ते आपलं कर्म आहे. कर्म आहे म्हणूनच करायला लागते. ते कर्म आहे की नाही ते शांततेनंच करायचं, रागद्वेष करायचं नाही. पण एक ध्येय त्यामध्ये, मी करतोय कशासाठी, माझं कर्म आहे म्हणून करतोय. एका घरात कुटुंबात मी जन्माला आलोय म्हणजे पाठिंबाचं संचित कर्म घेऊन आलोय. ते संचित कर्म निर्जर जर करायचं असेल तर ते न राग द्वेष करता करायला पाहिजे, नाहीतर परत आणि त्या कर्माला कर्म आपण बांधतोय आणि ते परत चतुर्गती भ्रमणाला कारण ठरतोय. कारण जे मी कर्म केले ते मी केले, दुसरं कोण केलेलं नाही. ह्या जन्मात जरी मी चांगलं करत असलो तर गेल्या जन्मी वाईट केलेलं त्याचं फळ उद्याला येणार की, मग ते शांततेनेच फेडायचं आणि उरलेलं जे वेळ असते ते मी माझ्यासाठी देणार. कारण ठाम एक मनातनं घालवायचं नाही की मी हे तात्पुरतं आलेलो आहे, हे जो परिवार आहे, हा पैसा आहे, मला जे आवडती वस्तू आहे ते माझं काही नाही. हे सम्यक दर्शन, हे परिवर्तनालाच कारण आहे. आणि आपले परिणाम सगळ्यात मोठी श्रीमंती जर कुठली असेल तर आपले परिणाम शांत पाहिजेत. आपण रोज स्वाध्याय करणार, देवपूजा करणार, सगळ्या गोष्टी क्रिया करणार आणि जे आपल्या अनादी कालापासून जे माझे स्वभाव आहेत, जे स्वभावामध्ये मी जर बदल केलो नसले तरी सगळं पालत्या घागरीवर पाणीच आहे. मी माझ्या मनालाच विचारायला पाहिजे की रोज रात्री झोपताना मी दिवसभरात कुणाचं वाईट केलोय काय, दुसऱ्याचं काही घरात मी बोललोय काय, कुणाला मी फसवलोय काय, तर ते फेडायला लाग. जे आहे ते सत्य आहे. एक वेळा ताळेबंद काढताना रुपयाचा फरक आपण शोधून काढू शकतोय, पण दुसऱ्याला वाईट केलेलं फळ हे भोगायलाच पाहिजे, ह्यात सुटका नाही. हे सम्यक दर्शन फिक्स. मग आपण अपेक्षाच ठेवायचं नाही, मुलग्याकडं बायकोकडनं सगळ्यांच्याकडं अपेक्षा ठेवायचं नाही. हे शरीर आहे, हे शरीर नाशवंत आहे. त्या शरीरामध्ये जे वसलेलं अनंत ज्ञानस्वरूपी जो आत्मा आहे तो आत्मा तेवढं फक्त माझा आहे, बाकीचं काहीही नाही. आम्ही केलोय, मुलाचं संगोपन केलोय, त्यांच्यासाठी परिवारासाठी सगळं धनसंपत्ती गोळा करून ठेवलोय. पण त्या धनसंपत्ती मी करून ठेवलोय म्हणून त्यांनी माझं करावं असं नाही. त्यांच्याकडं अपेक्षाच काय ठेवायचं नाही. आपले परिणाम शांत ठेवायचं आणि फक्त आपण आपल्या आत्म्याच्या स्वभावामध्ये राहायचं, स्वभावामध्ये राहायचं, विभावामध्ये राहायचं नाही. तर ही गोष्ट पहिली काय, हम न किसी के कोई ना हमारा. काही रागद्वेष म्हणून घ्यायचं नाही. फक्त आपण एका ठिकाणी जन्माला आलोय ते आपलेच आहेत, आपण भरभरून माया करायचं, पण रिटर्न काय मागायचं नाही. ते आपलं ध्येय, हम न किसी के कोई ना हमारा. दुसरं आणि हे बघा, जे जे आपल्या डोळ्याला दिसते, जे काही असू दे, त्या सगळ्यातून आपण आलेलो आहे. जैन सिद्धांत आहे
असे एकही कुठली वस्तू चुकलेली नाही की त्यामध्ये आपण जन्म घेतलेलो नाही. ते स्थावर असू दे, स्त्रियांचे असू दे, परत मनुष्य असू दे, स्त्रियांचे असू दे, नरगती असू दे, जे काय डोळ्याला दिसते त्या सगळ्यातून मी आलेलो आहे. काहीही चुकलेलं नाही. आणि रागद्वेष कशानं होते? एखादी गोष्ट मला आवडते, मग ती कुठलीही असू दे, ती हासिल करण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करायला लागतो. पैसा पाहिजे, ते पैसा गोळा करण्यासाठी आपली शक्ती खर्च करायला पाहिजे. ती जर मिळत नसेल तरी आपल्याला रागद्वेष होते. तर काही नाही, अपेक्षाच ठेवायची नाही कोणाकडनं. सगळं नश्वर आहे, काही राहणार नाही. जो आया है सो जाएगा. कितीतरी जन्मामध्ये आपण ते भोगलेलं आहे, तरी पण आपली हाव सुटलेली नाही. म्हणून 24 तीर्थंकरांनी काय केलं? हे बाबा मला हे नको, हे मला नको, अशी वृत्ती पाहिजे. भरत चक्रवर्ती काय केले? 96,000 राण्या होत्या त्याच्या, 3 खंडाचे अधिपती होते. तरी पण बघा, वैशिष्ट्य वाटते, अंगावर शारे येतात. एवढं वैभव मध्ये राहून ज्यावेळी त्यांनी मुनी दीक्षा घेतली त्यावेळी अंतर्मुहूर्तामध्ये त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. कसे राहिले असतील बघा. मी तर म्हणतोय, धर्म साधना करण्यासाठी घरच सोडा असं नाही, घरात राहून सुद्धा आपण भरपूर धर्म करू शकतो, भरपूर धर्म करू शकतो. का करू शकत नाही? फक्त आपला मोह आहे की नाही, तो मोह कारणीभूत आहे. तर मोह पण करायचं, मी कोण त्याचा अगोदर फायनल करायचं. आणि हा बघा, आता शिखरजीला चाललाय, तर ध्येय कोण जर निश्चित केले नसतील तर ते ध्येय निश्चित, मी माझं जीवन मी कसं घालवणार त्या अगोदर ध्येय निश्चित करायला पाहिजे. असू दे, ते संसार आहे, आई वडील असू दे, पत्नी असू दे, मुलगा मुलगी, जे काय असेल ते सगळं असू दे, पण माझं काय, माझ्या स्वतःचं काय, हे ध्येय निश्चित करायला पाहिजे. मी माझं समाधीपूर्वक मी माझं मरण करणार, मी कुठल्याही गोष्टीवर मोह करणार नाही. मी माझ्या बोलण्यामुळं माझ्या सुनेला, माझ्या मुलगीला, माझ्या घरातल्या लोकांना त्रास होतोय का याचं चिंतन करायला पाहिजे. अलिप्त राहायचं, घरात राहून सुद्धा अलिप्त राहायचं. अलिप्त म्हणजे दुसऱ्याला त्रास देऊन नाही, त्यांचं सगळं काम करायचं. उर्वरित जे काही वेळ असते ते माझ्यासाठी, माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी. कारण का? मी बंदिस्त आहे. बंदिस्त म्हणजे काय? ह्याला कारणीभूत मीच आहे, त्यामुळंच माझा इथं जन्म झालाय. ते शांततेनंच फेडायचं. आणि सगळ्या शास्त्राचं सार हेच आहे की आपले परिणाम सांभाळता यायला पाहिजे. फुकटचं तोंड आहे, जीभ आहे, फाट बोललं म्हणजे झालं. एकदा बोललेला शब्द परत येत नाही. 2 गोष्टी सांगितल्या. कुठलं? हम न किसी के कोई ना हमारा, जो आया है सो जाएगा, ते जाणारच. आणि तिसरं महत्वाचं आहे, जो बोयेगे वो पाओगे. जे आपण पेरणार का नाही तेच उगवणार. आता गहू पेरलं तर जोंधळा उगवणार नाही. जे काय कर्म एवढं करून सुद्धा, एवढं संयम होऊन सुद्धा जे आपत्ती आपल्यावर येईल त्याला कारणीभूत मीच आहे. आणि असं म्हणायचं नाही मी एवढं धर्म करतोय आणि माझा अजून काय त्रास काय संपना, कशाला धर्म करायचं नाही. जे संचित कर्म आहे ते संचित कर्म उद्याला येणारच, त्रास हे होणारच. माझं काहीही नाही हे डोक्यातच ठेवायचं, काही नाहीच आहे हे. असं हे नाही, मनाला समाधान होते म्हणून ह्या गोष्टी म्हणायचं नाही. ॲक्च्युअली काही तुझं नाहीच. ज्यावेळी आपला चेतना निघून जातोय त्यावेळी दुर्गंधी सुटायला चालू होते. ते ठेवतच नाहीत शरीर त्याला. पण मोहच एवढा आडवा येतोय की या शरीरावरचं ममत्व बुद्धी संपत. आता परिग्रहामध्ये राहून सुद्धा ममत्व बुद्धी कशी कमी करायची? ममत्व म्हणजे आपल्या घरात वस्तू असू दे, संपत्ती असू दे, पण त्या वस्तूवरती, त्या पैशावरती, त्या घरावरती जे ममत्व म्हणजे जे हे माझंच आहे, मी ह्याला सोडून जाणार एक दिवस, हे जर वाईट वाटून घ्यायचं. मरणाला हसतच जायचं. संलेखनापूर्वकच आपलं मरण व्हायला पाहिजे.